नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा शब्द आहे चावट. किती चावट बोलतोस रे? असं आपण अगदी सहज म्हणतो. या चावट मागचा अर्थ असतो थोडासा वात्रट, थोडासा खोडकर, किंचित अश्लील. पण पूर्वीच्या काळी चावट हा शब्द मटणाबद्दल वापरायचे. माहिती तुम्हाला? म्हणजे पूर्वीच्या काळी जर ताटात मटण आलं आणि ते चावायला खूप कठीण असेल, असं रबरासारखं असेल, चिवट असेल, वातळ असेल, तर त्या काळी लोक म्हणायचे, "काय चावट मटण वाढलंय." पण मग आजचा जो अर्थ आहे, तो अर्थ कुठून आला? तर चावट या शब्दाचे 2 अर्थ आहेत. जो आत्ता मी तुम्हाला सांगितला, की चिवट, वातळ, चावायला कठीण हा शब्द जुन्या शब्दकोशांमध्ये दिलेला आहे. कारण याचा संदर्भ चरवण, चावणे याच्याशी आहे. आणि आजचा अर्थ म्हणजे थोडासा अश्लील, खोडकर. तर मला असं वाटतं, की मराठी भाषेचा प्रवास हा कायम लाक्षणिक मार्गाने होतो, म्हणजे मेटाफरिकली. तर जेव्हा ते मटण यायचं ताटात आणि लोक चावायचे आणि ते तुटायचं नाही, तर लोक चावत चघळत बसायचे. कारण ते गिळताही यायचं नाही, टाकताही यायचं नाही. अशीच काही माणसं आपल्या ओळखीची असतात, जी एखादा विषय चघळत बसतात आणि मग समोरच्याचं आपल्याकडे नीट लक्ष जावं, राहावं म्हणून मग थोडासा खोडकरपणा त्या वाक्यांमध्ये ॲड करतात. थोडासा वात्रटपणा आणतात. किंचित अश्लील शब्द वापरतात आणि म्हणून आपण त्या माणसाला म्हणतो, "किती चावट बोलताय." म्हणजे मटणाच्या चिवटपणावरून माणसाच्या खोडकरपणाकडे असा प्रवास झालेला आहे चावट या शब्दाचा. मराठी शब्दांचे, मराठी भाषेचे हे असे पदर उलगडताना खूप भारी वाटतं, मस्त वाटतं. तुम्हाला चावट या शब्दाचा मटणाशी जोडलेला हा संदर्भ आधी माहिती होता का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चावटपणा न करता सांगा. कारण काही-काही शब्द नुसते ऐकायचे किंवा बोलायचे नसतात. तर ते चावून समजून घ्यायचे असतात. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.